हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण डाऊन सॅम्पलिंगचा पुढचा टॉपिक जो आहे डेसिमेशन तो शिकणार आहे. सो लास्ट टाइम आपण डाऊन सॅम्पलिंग शिकलो, त्याच्यामध्ये आपण स्पेक्ट्रम ड्रॉ करून बघितले की डाऊन सॅम्पलिंग केल्यानंतर काय होतं. सो इथे एक इनपुटचा स्पेक्ट्रम मी ड्रॉ केलेला आहे एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा, आणि हा आउटपुट स्पेक्ट्रम आहे वाय ऑफ ई रेस टू जे ओमेगा. ओके. सो आता याची आपण बघितलं की लास्ट टाइमचा सेम स्पेक्ट्रम मी घेतलेला आहे π/3, ज्याची हायर फ्रिक्वेन्सी आहे, सिग्नल फ्रिक्वेन्सी. आणि जर आपण याला डाऊन सॅम्पल बाय 3 केलं तर 3च्या फॅक्टरने हा काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे, एक्सपांड होणार आहे स्पेक्ट्रम. म्हणजेच π/3 इंटू 3. सो हा पॉईंट येईल इथे, आणि हा -π/3चा स्प्रेड होईल -π कडे जाईल, आणि शिफ्टेड ज्या इमेजेस असतील, आणि हा कॉम्प्रेस सुद्धा होईल 1/3 फॅक्टरने. सो मी इथे ड्रॉ करते हे स्पेक्ट्रम. ओके. सो शिफ्टेड व्हर्जन असतील त्या अशा येतील. सगळ्या बाजूला शिफ्टेड इमेजेस असतील, सो त्या अशा असतील. तर या केसमध्ये आपण बघितलं की हायर फ्रिक्वेन्सी सिग्नलची π/3 होती, त्यामुळे इथे हा स्पेक्ट्रम स्प्रेड झालेला आहे पर्यंत, ज्यावेळेस आपण डाऊन सॅम्पलिंग बाय फॅक्टर ऑफ 3 केलेला आहे. ओके. आता हा स्पेक्ट्रम असा नसता, त्याला आपल्याला डाऊन सॅम्पलिंग बाय 3च करायचं आहे. आता याचं जर आपण सिग्नलची फ्रिक्वेन्सी वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा सिग्नल जर आपण सिलेक्ट केला, सपोज इथे π/2 पर्यंत आहे सिग्नल, π/2 पर्यंत, म्हणजेच याचे इमेजेस सुद्धा अशाच प्रकारे असतील. इमेजेस का असतात, जेव्हा सिग्नल सॅम्पल्ड असतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली स्पेक्ट्रममध्ये इमेजेस क्रिएट होतात ओरिजिनल स्पेक्ट्रमच्या. जो आता हा सिग्नल आहे, याची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे इथे π/2, सो येईल -π/2. ओके. तर आता हे स्पेक्ट्रम आपण रीड्रॉ करूयात. जेव्हा आपल्याला हे स्पेक्ट्रम डाऊन सॅम्पल बाय 3 करतो आपण सिग्नल, त्यावेळेस स्पेक्ट्रम काय होईल इथे, π/2 इंटू 3, म्हणजे 3π/2. ओके. 1.5 पाय पर्यंत जाईल, म्हणजेच पायच्या पुढे जाईल इथे. ओके. अशा प्रकारे सपोज इथपर्यंत गेलं, हे ह्या साईडला सुद्धा पायच्या पुढे येईल. हा कॉम्प्रेशन फॅक्टर असेल 1/3, कारण की आपण डाऊन सॅम्पलिंग 3 ने करतोय. सो हा स्पेक्ट्रम असा येईल इथे. ओके. आणि याचे शिफ्टेड व्हर्जन्स आहेत. ओके. तर त्या सुद्धा काय होतील, ह्याच्यामध्ये अशा जास्त स्प्रेड होतील, पायच्या पुढे जाईल. ओके. सो ही साईड सुद्धा थोडी पायपेक्षा पुढे जाईल. ओके. आणि त्या साईडला सुद्धा ते पुढे जाईल. सो आपण ऑब्झर्व करू शकतो की जिथपर्यंत हे स्पेक्ट्रम एकमेकांना ओव्हरलॅप करतायत, तेवढ्या पोर्शनसाठी अलायझिंग होतं इथे. ओके. सो आउटपुट सिग्नल ॲक्च्युली आउटपुट स्पेक्ट्रम आपण म्हणू शकतो, स्पेक्ट्रम असं येईल, इथून स्पेक्ट्रमचा शेप बदलेल, असा होईल. सो इथे जे होत आहे, सो ह्या पॉइंटला इथे याला आपण इथे अलायझिंग होतं, आणि आपल्याला काय होतं, इथं हे मिक्स झाल्यामुळे एवढा पोर्शन आपण रिकन्स्ट्रक्ट ज्यावेळेस करणार आहे, आपण रिकन्स्ट्रक्शनसाठी जेव्हा आपण लो पास फिल्टर वापरतो त्यावेळेस हा स्पेक्ट्रमचा हा पार्ट इकडे जो आलेला आहे, हा याच्यामध्ये मिक्स होऊन येणार आहे. म्हणजे आपण असा शेप रिकन्स्ट्रक्ट करणार आहोत जो ओरिजिनल स्पेक्ट्रमचा शेप नाही आहे. त्यामुळे आपण सिग्नल रिकन्स्ट्रक्ट प्रॉपरली करू शकणार नाही. म्हणजे इथून इथपर्यंत काय होईल, हा अलाइज्ड पोर्शन आहे, ज्याच्यामुळे आपण रिकन्स्ट्रक्शन व्यवस्थित नाही करू शकत. ओके. सो त्या कंडिशनवरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की अलायझिंग इफेक्ट होऊ शकतो डाऊन सॅम्पलिंगमध्ये.
ज्या वेळेस हायस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल आणि डाऊन सॅम्पलिंग फॅक्टर याच्यामध्ये प्रॉपर रिलेशन नाही आहे. ओके, म्हणजे जर डाऊन सॅम्पलिंग बाय 3 करायचं आहे तर आपल्याला सिग्नल बँड लिमिटेड पाय/3नेच हवा होता. ओके, मग आता पाय/2 असेल तर आपण डाऊन सॅम्पलिंग फॅक्टर काय घेऊ शकतो? पायपर्यंतच जायचं आहे आपल्याला. सो पायपर्यंत जाण्यासाठी डाऊन सॅम्पलिंग फॅक्टर काय असायला हवा होता आपला? डाऊन सॅम्पलिंग फॅक्टर 2 हवा होता. ओके, बट आपण फॅक्टर डिसाईड नाही करत आहे. आपण फॅक्टरवरून सिग्नलची बँडविड्थ डिसाईड करू शकतो. सो आता या केसमध्ये आपल्याला सिग्नलला आधी फिल्टर करून घ्यावं लागेल. ओके, सो पाय/3 जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी असू शकत होती सिग्नलची या केसमध्ये, म्हणजे हे अलायझिंग झालं नसतं. ओके, सो आपण काय करूया तिथे? अलायझिंग ओव्हरकम करण्यासाठी आपण एक लो पास फिल्टर आधी वापरूयात सिग्नलमध्ये, ज्याची बँड कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे पाय/3, गेन आहे 1. तो आपण म्हणूयात की हा जो फिल्टर आपण वापरतो आहे लो पास फिल्टर ऑफ गेन 1 h(e⁻j⍵) आहे. सो सिमिलरली आपल्याला या इमेजसाठी सुद्धा इथे लो पास फिल्टर वापरायला लागेल. 2π प्लस पाय/3. ओके, 2π मायनस पाय/3. ओके, सो असा सगळीकडे येईल लो पास फिल्टरचे रिपिटेशन्स -2π ला. ओके, सो याच्यामुळे काय होईल? हा सिग्नल आहे तो पाय/3 ला कट होईल. तो हा सिग्नल आहे तो असा येईल. म्हणजेच हा बँड लिमिटेड झाला पाय/3 पर्यंत. आणि ज्या वेळेस ॲक्च्युली आपण डाऊन सॅम्पलिंग करू, डाऊन सॅम्पल्ड बाय अ फॅक्टर ऑफ 3, त्यावेळेस हा स्प्रेड होईल. ओके, याची ॲम्प्लिट्यूड आहे 1 बिकॉज हे 1ने मल्टिप्लाय होईल. आता y(e⁻j⍵) डाऊन सॅम्पल बाय फॅक्टर ऑफ 3 आहे, तो कॉम्प्रेस होईल 1/3. सो ही ॲम्प्लिट्यूड आहे समजूयात आपण इथे पाय आहे. सो या पॉईंटपर्यंत सिग्नल अशा प्रकारे स्प्रेड होईल. ओके, आता त्याची शिफ्टेड व्हर्जन सुद्धा आपण काढूयात. इथे सपोज 2π आहे. सो 2π ओके, सो इथे आपण अलायझिंग जे होत होतं ते इलिमिनेट केलेलं आहे. अलायझिंग या प्रकारामधून काढून टाकलेलं आहे जेव्हा आपण लो पास फिल्टर घेतो आणि सिग्नलला त्या बँडला लिमिट करतो. सो डाऊन सॅम्पलिंग फॅक्टर जो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की ही फ्रिक्वेन्सी काय असेल, कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय असेल. सो जर सपोज माझी डाऊन सॅम्पलिंग 3ने केलेलं आहे तर सिग्नल पाय/3ने लिमिट केलेला हवा. ओके, म्हणजेच आपल्याला पाय/3 कट ऑफ फ्रिक्वेन्सी असलेला लो पास फिल्टर वापरायला लागेल. जर आता सिग्नल आपण डाऊन सॅम्पल बाय फॅक्टर ऑफ 2 करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला काय लागेल? पाय/2 हायर फ्रिक्वेन्सी सिग्नलमध्ये असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याकडे इथे अलायझिंग होईल डाऊन सॅम्पल्ड जो स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये. ओके, मग ह्याच्यामुळे ओव्हरऑल प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होत नाही, आपण सिग्नलच कट केलेला आहे. बट ओव्हरऑल जो स्प्रेड जास्तीत जास्त स्प्रेड होता, अलायझिंग जिथे ऑकर होतं ज्या एरियामध्ये, तो एरिया तरी कट ऑफ झालेला आहे. याच्यामुळे पार्शियली प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सो आपण इन जनरल केस आपण असं ड्रॉ करू शकतो की अलायझिंग इलिमिनेट करण्यासाठी डेसिमेशन जी प्रोसेस आहे याला म्हणतात. सो डेसिमेशन या प्रोसेसमध्ये काय करतो आपण? अलायझिंग होऊ नये म्हणून आधीच आपण अँटी अलायझिंग फिल्टर वापरतोय. त्याला अँटी अलायझिंग फिल्टर बोलतात. तो सिग्नल आहे x(n).
त्याला आपण पास केलं एच ऑफ e⁻ मधून, ज्याचा गेन 1 आहे आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. आता इथे π/3 π/2 म्हणजेच π/m. आपण जर m डाऊन सॅम्पलिंग फॅक्टर आहे तर कट ऑफ फ्रिक्वेन्सी π/m इन जनरल बोलतो. आणि नंतर आपण डाऊन सॅम्पलिंग बाय अ फॅक्टर ऑफ m करू शकतो, ज्याने आपल्याला हा सिग्नल मिळेल y ऑफ n. ओके, सो हे आहे डेसिमेशनचं स्ट्रक्चर. सो डेसिमेशन आपण कधी करतो? ज्यावेळेस आपल्याला अलायझिंगचा इफेक्ट होऊ नये असं वाटतं, त्यावेळेस आपण डेसिमेशन ही प्रोसेस वापरतो, ज्याच्यामध्ये अँटी अलायझिंग फिल्टर वापरलेला आहे. सो ह्याच फिल्टरला आपण काय बोलतो? अँटी अलायझिंग फिल्टर. तर याच्यामुळे काय होतं? अलायझिंगचा इफेक्ट आपण सिग्नलच्या स्पेक्ट्रममधून काढून टाकतो. थँक्यू.